ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली दोघंही एकत्र रात्रभर सिनेमा बघतात. ते खूप गप्पा मारतात, हसतात, त्यांच्यातला दुरावा अलगद कमी होतो आणि ते एकमेकांच्या थोडं जवळ येतात. सिनेमा बघत बघत अर्जुन तसाच सायलीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. सायली ही मायेने त्याच्या केसांवरून हात फिरवते. सायली मागचे वाईट दिवस आठवते की जेव्हा जेव्हा घरातल्या माणसांनी तिचा अपमान केला तेव्हा तेव्हा अर्जुन तिच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. ते सगळं आठवून सायलीच्या डोळ्यात अलगद पाणी येतं आणि ते अर्जुनच्या गालावर पडतं. सायली अश्रूंचे थेंब हाताने पुसत सायली विचारात मग्न होते की तुम्ही खूप दिवसानंतर इतके शांत झोपलायत सर. मी तुम्हाला माझ्या अश्रूंनीही जाग येऊ देणार नाही. रविराज कोर्टातल्या केसचा विचार करत असतो. महिपत आणि साक्षीबद्दल त्याच्या मनात शंका निर्माण होते. वास्तल्य आश्रम केस घेऊन त्याने चूक तर केली नाही ना, असंही त्याला वाटतं. नागराज प्रियाला म्हणतो की आता तू वरती जा, दादाशी बोल, आपली बाजू सेव्ह कर, नाहीतर तो आपल्या दोघांना घराबाहेर हाकलेल. प्रिया म्हणते तो तुम्हाला कशाला हाकलेल, तो मला हाकलेल. अर्जुन महिपतपर्यंत पोहोचला ज्या महिपतला आतापर्यंत कोणीच हात नाही लावू शकलं. मग मी तन्वी नाहीये हे कळायला त्याला कितीसा वेळ लागणार आहे. नागराज प्रियाला गप्प करत हळू बोल असं म्हणतो. प्रिया नागराजला बजावते की अर्जुन जर माझ्यापर्यंत पोहोचला तर मी त्याला सांगून टाकणार की किल्लेदारचा ऍक्सिडेंट तुम्ही घडवून आणलात. नागराज तिला शांत करतो आणि रविराजकडे जायला सांगतो. प्रिया रविराजच्या रूममध्ये जाते आणि म्हणते मला इतकं अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले. आज कोर्टात जे काही झालं त्याचा मला धक्काच बसला. तुमचा महिपत शिकरेवर इतका विश्वास होता आणि तोच माणूस खूप भयंकर निघाला. रविराज म्हणतो मीही हाच विचार करत होतो. किती अभिमान होता मला माणसं ओळखता येतात, पण त्या महिपत शिकरेबद्दल मीही चुकलो. पण काय करणार, मीही माणूसच आहे, माझ्याकडून पण चुका होणारच. प्रिया म्हणते अर्जुनने तुम्हाला महिपत विरोधात जे पुरावे दिले होते ते तुम्ही मला आधी का नाही सांगितलं. माझा काही संबंध नाहीये त्याच्याशी, पण मला आज कोर्टात शॉक बसला नसता. रविराज म्हणतो काही गोष्टी शेवटपर्यंत गुप्त राहिलेल्या केव्हाही चांगल्या, म्हणून मी अर्जुन आणि सायलीने ठरवलं होतं की शेवटपर्यंत कोणालाही काहीही कळू द्यायचं नाही. हे ऐकून प्रिया घाबरते. रविराज, अर्जुन, सायली अशी एक टीम कशी काय झाली. हे तिघं जर एकत्र आले तर मला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही असे ती विचार करते. रविराज म्हणतो महिपतला थोडी सुद्धा शंका आली असती ना तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्याने गोष्टी फिरवून टाकल्या असत्या. या सगळ्यातून एकच धडा घ्यायचा, खोट्या माणसांपासून नेहमी दूर राहायचं. त्यांचा शेवट असाच होतो, या महिपत शिकऱ्यासारखा. रविराज प्रियाला सांगतो की त्या साक्षीबद्दल संबंध न ठेवलेले बरे. प्रिया त्याला म्हणते की ती माझी मैत्रीण नाहीये बाबा, ती महिपत शिकऱ्यांसोबत आपल्या घरी यायची तेवढीच माझी ओळख, पण मी जपून राहीन तिच्यापासून. रविराज म्हणतो ठीक आहे, आणि आता महिपत शिकरे हा विषय सुद्धा नको. नागराज त्यांचं हे बोलणं दाराडून ऐकत असतो. तो या विचारात पडतो की त्या महिपत शिकरेला तू विसरू नाही शकत दादा, पण माझ्या सगळ्या नाड्या त्याच्याच हातात आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि सायली सिनेमा बघता बघता तसेच झोपी गेलेले असतात. अचानक सायलीचं डोकं अर्जुनला धडकतं. तेव्हा त्या दोघांना जाग येते आणि क्षणातच ते एकमेकांपासून लांब जातात. त्यांची बोलती बंद होते. काय बोलावं त्यांना सुचत नाही. नंतर ते दोघंही आवरू लागतात. अर्जुनला प्रश्न पडतो की मी मिसेस सायलींच्या मांडीवर झोपलो होतो रात्रभर, त्यांनी मला उठवलं सुद्धा नाही. सगळे एकत्र डायनिंग टेबलवर बसलेले असतात. डायनिंग टेबलवर प्रताप कसा निर्दोष सुटला आणि सगळ्या न्यूज चॅनलने त्याची बातमी छापली आहे याबद्दल चर्चा सुरू असतात. अर्जुन म्हणतो आज काही गोड बनणार आहे की नाही. सायली म्हणते अर्थातच बनणार आहे ना. सायली विमलला घेऊन किचनमध्ये जाते. अस्मिता म्हणते किती दिवसांनी आपण असे छान गप्पा मारत बसलोय ना, मला खूप छान वाटतंय. अश्विन तिची मस्करी करत म्हणतो आम्ही नेहमीच गप्पा मारतो, पण तू 6-8 महिन्यांनी माहेरी येतेस ना म्हणून तुला दिसलं नसेल. सगळे हसू लागतात. सायली सगळ्यांसाठी गरमागरम उत्तप्पे आणि मुगाचा शिरा घेऊन येते. तेवढ्यात रविराज येतो आणि म्हणतो हा बेस्ट नाश्ता मलाही शेअर करायला मिळेल का. रविराजला बघून सगळे खूप खुश होतात. रविराज म्हणतो बोलण्यासारखं खूप काही आहे म्हणून आम्ही तुम्हा सगळ्यांना भेटायला आलो आहे. अर्जुन विचारतो आम्ही म्हणजे कोण. तेव्हा रविराज सांगतो मी आणि चैतन्य. चैतन्याला बघून अर्जुनला धक्काच बसतो. रविराज अर्जुनच्या जवळ जातो आणि म्हणतो काल कोर्टात नीट बोलता आलं नाही, पण ज्या पद्धतीने तू महिपतच्या विरोधात पुरावे गोळा केले आणि ज्या पद्धतीने ते तू कोर्टासमोर मांडले ते खरंच कौतुकास्पद होतं. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन ज्युनियर असं रविराज अर्जुनला म्हणतो. हे शब्द ऐकून अर्जुनला खूप बरं वाटतं. रविराज म्हणतो मी सगळ्यांसमोर मान्य करतो की महिपतला ओळखण्यात मी चुकलो. माझ्या इतक्या वर्षांचा अनुभव त्या नीच माणसाला ओळखण्यात तोकडा पडला. प्रताप म्हणतो रविराज तूच चुकला नाहीयेस, आपण सगळे चुकलोय. त्या महिपतने आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांवर कुठली झापड बांधली होती ना काहीच कळत नाहीये. सायली म्हणते आता ते संकट दूर झालंय ना, मग नका त्या आठवणी काढू. रविराज म्हणतो ते संकट दूर झालंय माझ्या ह्या स्टुडंट पुणे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू अर्जुन. तू तर गुरुच्याही 4 पावलं पुढे निघालास. पूर्णाई म्हणते हे बोलायला सुद्धा मन फार मोठं लागतं. चैतन्य अर्जुनच्या समोर जातो आणि म्हणतो की जर रविराज सर म्हणताय त्यांची चूक झाली तर माझी तर किती मोठी चूक झाली आहे याचा विचारच करू शकत नाही मी पण मान्य करतो की मी महिपत शिकरेसारख्या माणसाला ओळखायला चुकलो. मी सतत त्याची बाजू नव्हती घ्यायला पाहिजे. चैतन्य हात पुढे करतो आणि अर्जुनला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो. अर्जुनही त्याचा हात हातात घेतो. त्या दोघांना पुन्हा एकदा सोबत पाहून सायली मनाशीच ठरवते की साक्षीचाही खरा चेहरा लवकरच तुमच्या समोर येईल. आम्ही दोघं लवकरात लवकर तुम्हाला यातून बाहेर काढू. रात्री सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये आपापलं काम करत बसलेले असतात. सायली अर्जुनला विचारते मगापासून तुम्ही त्या पेनकडे पाहत आहात, एवढं कसलं महत्त्वाचं पेन आहे ते.
अर्जुन सांगतो, हे पेन मला सिनियरनं दिलं आहे. मी जेव्हा LLB मध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं ना, तेव्हा त्याने मला हे पेन गिफ्ट दिलं होतं. तो नेहमी म्हणायचा, तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे, खूप पुढे जाशील. तेव्हा खूप कौतुक करायचं माझं. आपलं लग्न झालं आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या. आज कितीतरी महिन्यांनी तो मला ज्युनियर म्हणाला. माझं कौतुक केलं त्याने. स्वतःच्या गुरुकडून कौतुक होणं ही खूप मोठी गोष्ट असते. सायली म्हणते, आज तुम्ही पण त्यांना कितीतरी दिवसांतून सिनियर म्हणालात ना. सायली अर्जुनला सांगते, तुम्ही त्यांना सिनियर म्हणूनच हाक मारा. या शब्दांमध्ये गुरूंबद्दल आदर आहे. अर्जुन म्हणतो, माझ्या मनात आहे, पण या फिलिंग्स आता आमच्या रिलेशनमध्ये नाही आहेत. सायली म्हणते, ज्या गोष्टी मनात असतात ना त्या नात्यांमध्ये उतरतातच आणि तुम्ही अगदी शहाळ्यासारखे आहात. रविराज सरांचा राग खूप काही टिकणार नाही त्यांच्या मनात. तुमच्या मनात माया आहे. नंतर दोघेही आवरतात आणि झोपी जातात. अर्जुन आज खूपच आनंदात असतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, म्हणजे तुमची साडी खूप सुंदर दिसते. कल्पना अस्मिताला म्हणते की सायली किडनॅप झाली होती तेव्हा तू तमाशा केलास, दागिने तू लपवले होते, पण चोरीचा आळ सायलीवर घेतलास आणि तुझं प्रायश्चित्त असेल की तू आज सायलीची माफी मागायची. तर प्रेक्षक, तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.